नमस्कार जी। आज मी तुम्हाला परमात्मा एक मार्गामध्ये श्रद्धेने सांगितली जाणारी अशी एक कथा सांगणार आहे, जी हजारो सेवकांच्या मनात विश्वास, सेवा आणि समर्पणाची ज्योत पेटवते। असे सांगितले जाते की एक काळ असा होता जेव्हा बाबा जुमदेवजींनी सांसारिक सुखांचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी कठोर साधना सुरू केली। दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली, पण त्यांची साधना थांबली नाही। त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, या जगातील दुःखी माणसांच्या जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल। श्रद्धेनुसार एका दिवशी त्यांच्या कठोर साधनेने प्रसन्न होऊन बाबा हनुमानजींचा साक्षात्कार झाला। परंतु त्या क्षणी हनुमानजीने एक गंभीर प्रश्न विचारला, जुमदेव, मानवजात अनेकदा वचन विसरते, संकट गेलं की मला विसरते, स्वार्थासाठी जगते, मी पुन्हा मानवावर विश्वास कसा ठेवू। हे शब्द ऐकून बाबा जुमदेवजींचे हृदय व्याकुळ झाले। त्यांनी विचार केला की जर आज मी बाबा यांचा मन जिंकू शकलो नाही तर माझी इतक्या वर्षाची साधना अपूर्ण राहील, आणि जर ही कृपा फक्त माझ्यापुरती राहिली तर जगातील दुःखी लोकांचे काय होईल। तेव्हा त्यांनी भगवानजींच्या समोर डोके झुकवले आणि अत्यंत नम्रतेने 2 वचन दिले। पहिले वचन की हे भगवानजी, बाबा हनुमानजी, माझ्या जीवनात मी एकच परमात्म्याला मानेन, माझी श्रद्धा कोणत्याही लोभाने किंवा भीतीने डगमगणार नाही, म्हणून परमात्मा एक हाच माझा शब्द राहील। दुसरा वचन असा की माझे संपूर्ण जीवन तुझ्या कार्यासाठी, मानव सेवेसाठी आणि दुःखी लोकांच्या कल्याणासाठी समर्पित राहील। असे सांगितले जाते की ही 2 वचने ऐकून बाबा हनुमानजी प्रसन्न झाले। ते म्हणाले, जुमदेव, तू स्वतःसाठी काही मागितले नाहीस, तू संपूर्ण मानव जातीसाठी विचार केलास, म्हणून मीही तुला 2 वचन देतो। त्यांचे पहिला वचन असा होता की जो भक्त मनापासून श्रद्धेने माझी उपासना करील, त्याचा दुःख दर्द कमी करण्यासाठी माझी कृपा सदैव त्याच्या सोबत राहील। त्यांचे दुसरे वचन असे होते की भक्ताने माझ्यावर विश्वास ठेवला, चांगले कर्म केले आणि सत्याचा मार्ग धरला तर त्याच्या जीवनातील आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यासाठी माझी कृपा कार्यरत राहील। असे सांगितले जाते की ही 4 वचने पुढे 4 तत्वे म्हणून सेवकांसाठी मार्गदर्शक बनली। 2 वचने सेवकाची आणि 2 वचने परमात्मा म्हणजे बाबा हनुमानजीची। पण या कथेत सर्वात मोठा संदेश कोणता आहे, तो म्हणजे कृपा। भगवानजीची कृपा मिळवण्यापूर्वी स्वतःला बदलावे लागते। श्रद्धा फक्त शब्दांनी सिद्ध होत नाही, ती आपल्या वागण्यात, आपल्या सेवेत आणि आपल्या कर्मात दिसली पाहिजे। जर आपण प्रार्थना करतो पण दुसऱ्याला दुःख देतो तर ती प्रार्थना अपूर्ण राहते। जर आपण देवावर विश्वास ठेवतो किंवा आपल्या मनावर विश्वास ठेवतो पण संकट आले की तो विश्वास सोडतो तर तो विश्वास खरा राहत नाही। बाबा जुमदेवजींच्या या कथेतून आपण शिकतो की श्रद्धा म्हणजे फक्त हात जोडणे नाही, श्रद्धा म्हणजे दिलेले वचन पाळणे, चांगले कर्म करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि कोणतीही परिस्थिती आली तरी देवावरचा किंवा आपल्या मनावरचा विश्वास कायम ठेवणे। आजही अनेक जण विचारतात, परमात्माची कृपा कशी मिळेल। कदाचित उत्तर या 4 तत्वांमध्ये दडलेली आहे। श्रद्धा, समर्पण, सेवा आणि विश्वास ही 4 तत्वे जीवनात उतरली तर माणसाचे मन बदलते, आणि मन बदलले की जीवनही बदलू लागते। शेवटी एवढेच की फक्त आपण देवाजवळ काही मागतो म्हणून मागू नका, स्वतःलाही त्याचे योग्य बनवा, कारण जेव्हा श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात तेव्हा कृपेचे दरवाजे